नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे श्री सत्यवान रेडकर सरांना. सत्यवान सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. सत्यवान रेडकर सर यांची थोडीशी ओळख मी तुम्हाला करून देते. अनुवाद अधिकारी म्हणून ते भारत सरकारच्या मुंबई सीमाशुल्क विभागात म्हणजेच कस्टम्समध्ये कामाला आहेत आणि 9वी इयत्तेत नापास झालेला विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसून पहिला क्रमांक पटकावतो आणि वयाच्या 35मध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 8 पदव्यांचा धनी होतो. ही तिमिराकडून त्याच्याकडे स्वप्नवत त्यांची वाटचाल आहे. आणि एवढंच नव्हे तर स्वतःही एवढ्या खडतर परिस्थितीतून, कौटुंबिक परिस्थिती खडतर असताना देखील त्यांनी खूप परिश्रमाने या सगळ्या पदव्या संपादन केलेल्या आहेत आणि शासकीय सेवेत ते रुजू आहेत. आणि आपल्याबरोबर इतरांनाही घडवण्याचा त्यांनी जो वसा उचललेला आहे तो देखील वाखाणण्याजोगा आहे. जवळजवळ कोकणातील पालघर, त्र्यंबकेश्वर, अहमदनगर इथे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शासकीय परीक्षांसाठी, कशा अभ्यासक्रमांसाठी कशी तयारी करावी यासाठी ते मार्गदर्शन करतात. म्हणजे फक्त UPSC MPSC सारख्या खर्चिक स्पर्धा परीक्षांचीच तयारी नव्हे तर विविध शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने अ, ब, क, ड गटातील शासकीय पदांवर निवड होऊन आपले शासकीय करिअर जी मुलं घडवू इच्छितात त्यांना ते योग्य असं मार्गदर्शन करतात. आजही आता स्पर्धा परीक्षांचा काळ आता सुरू आहे, तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या परीक्षांविषयी कशी तयारी केली त्यांनी आणि करावी. तर सुरुवातीला सर मी तुमच्यापासून करते की तुम्ही नेमकं कोकणातनं आला आहात आणि कोकणाची तुम्हाला पार्श्वभूमी आहे, तर थोडंसं तुमच्या गावाबद्दल किंवा लहानपणाबद्दल थोडंसं सांगा किंवा फॅमिलीबद्दल सांगा. नमस्कार श्रोतेहो, प्रथमतः आपण या चॅनलवर आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझी पार्श्वभूमी म्हणजे माझा जन्म तर घाटकोपरमध्ये झाला होता आणि लहानपणापासून जे 18-20 दारिद्र्य जे असतात खूप जवळून पाहिलेलं होतं. अरे बापरे. आणि 10x10च्या रूम मध्ये आमची चाळीमध्ये आमचं घर होतं, आता सुद्धा आहे तिथे सध्या. आणि तिथे आमचा जन्म झाला होता. भविष्य आमचं काय आहे हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये म्हणावं तसं तर आजचं जे काही लोक अचंबित होतात की हा युवक एवढं हायली क्वालिफाईड कसा होऊ शकतो, तर हे अचंबित होण्यासारखं वगैरे काही नाहीये. आपल्या जसं म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर, तर ते प्रयत्नांती परमेश्वर फक्त सुविचारापुरती न ठेवता वास्तविक आयुष्यामध्ये जर कृती केली तर आपल्याला खूप सारं काही शक्य होतं तिथे. आणि घाटकोपरमध्ये जेव्हा मी तुम्ही जो पहिला माझा उल्लेख केलेला आहे जो 9वी नापास, हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. आणि तो टर्निंग पॉईंट प्रत्येक व्याख्यानामध्ये तो असतो आणि तोच भावूक ठरतो की 9वी इयत्तेत नापास झालेला व्यक्ती आज इथपर्यंत पोहोचला, ज्याला सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केलं असेल की हा काहीच करू शकत नाही, परंतु आज यांनी एवढं काय केलं. आज मी पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालो. वास्तविक जे मी जो विषय जो निवडलेला आहे तो करिअरचा जो विषय आहे, आणि हा करिअरचा विषय जो असा आहे की सेवानिवृत्ती जी 60 वर्षांनी 58 वर्षांची होते, म्हणजे जसं म्हटलं तर स्टॅबिलिटी, नोकरीमध्ये जी स्टॅबिलिटी असते तो विषय आहे स्पर्धा परीक्षा. त्याच्या अनुषंगाने जे आपल्याला शासकीय जे करिअर मिळतं. आणि मी जेव्हा लहानपणी जेव्हा 9वी मध्ये जेव्हा नापास झालो तर परत मी त्या वर्गामध्ये जेव्हा बसल्यानंतर मी ज्या नवीन उमेदीने जो अभ्यास केला आणि जो प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर जी सिरीज होती ती पुन्हा थोडी वरती झाली, स्टॅटिस्टिक्स थोडा हाय झाला, नंतर परत लो झाला. नंतर परत बीकॉम नंतर जी परत गटांगळी खाल्ली बीकॉमला, जे कमी पर्सेंटेज मिळाले, त्यानंतर पुन्हा भान आलं डोक्यावर की आता काय तर पुन्हा करायला पाहिजे. आणि त्यानंतर जे शिक्षणामध्ये जे सातत्य ठेवलं ते आतापर्यंत मी जवळपास 36 वर्षामध्ये बीकॉम, एमकॉम, MA हिंदी, LLB, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लेबर लॉ इंडस्ट्रियलेशन, MA ट्रान्सलेशन स्टडी. आता मी MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला प्रवेश सुद्धा घेतलेला. म्हणजे प्रवास चालू. आणि समाजामध्ये जे नामांकित जे शिक्षण क्षेत्रातले व्यक्ती आहेत ते मला डॉक्टर श्रीकांत जिचकर सरांची उपमा देतात. आता डॉक्टर श्रीकांत जिचकर बहुतेक लोकांना माहित नसतील, परंतु श्रीकांत जिचकरांची उपमा मिळणं शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींकडून ही आपल्यासाठी खूप मोठी, बोलतात ना, एक अचिव्हमेंट म्हटलं जातं लाईफमध्ये. आपण कधी बिलीव्ह नाही केलं होतं की असं आपण काही करू शकतो भविष्यामध्ये. आणि माझं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट कवठणी, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मी कोकणाचा भूमिपुत्र आहे. आणि
मी स्वतः अधिकारी झाल्यानंतर माझं जे सामाजिक दायित्व जे आहे, मी प्रथमतः जेव्हा तिमिरातून त्याच्याकडे, मी नंतर तुम्हाला सविस्तर सांगेल त्याच्याबद्दल, पण तिमिरातून त्याच्याकडे आज ही खूप शैक्षणिक चळवळ म्हणून समजली जाते. आणि जी चळवळ अगोदर काही मोठ्या मोठ्या महामानवांनी, मोठ्या मोठ्या व्यक्तींनी जी राबवली होती शिक्षणाच्या संदर्भामध्ये, आज मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये ही मोठी शैक्षणिक चळवळ राबवतो आहे, जेणेकरून महाराष्ट्रातले आमचे जे विद्यार्थी आहेत, ते विविध प्रवर्गातील असू दे, विविध प्रवर्गातील विद्यार्थी विविध शासकीय पदांवर त्यांची निवड व्हावी, यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. आणि यासाठी मी कोणतेही मानधन न घेता, कोणताही प्रवास भत्ता न घेता निःशुल्क मार्गदर्शन करत असतो. जवळपास मी 181 व्याख्याने घेतलेली आहेत. आणि आता माझं 10 तारखेला बोईसरला 182, नंतर घाटकोपरला 183 व्याख्यान असेल. आणि या व्याख्यानाचा उद्देश हाच आहे की समाज प्रबोधन करणे, विद्यार्थ्यांना निरंतर संपर्कात ठेवणे आणि येत्या भविष्यामध्ये त्यांची निवड होण्यासाठी त्यांना जे जे काही मार्गदर्शन हवं असेल ते निःशुल्क प्रदान करणे. खरंच त्याबद्दल आपण बोलूच पुढे, पण मला उत्सुकता आहे, 2010 मध्ये तुम्ही IIT मध्ये शासकीय नोकरीचा श्री गणेशा केला. म्हणजे पहिली तुमची नोकरी होती ती IIT मध्ये होती, कनिष्ठ प्रशासनिक सहाय्यक पदावर. म्हणजे ह्या पदाविषयी थोडंसं तुम्ही सांगावं आणि IIT मधला अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना, सगळ्या मुलांना जाणून घ्यायला फार आवडेल. वास्तविक 2008ला मी बीकॉम झालो, 54.71% मिळाले. फॉर्म भरता भरता पर्सेंटेज पाठ होऊन गेलेले, त्यामुळे कसं की खूप सारे फॉर्म भरले. 2008 ते 2010च्या दरम्यान जवळपास 60 ते 70 मी स्पर्धा परीक्षा दिल्या असतील. शनिवार रविवार फक्त स्पर्धा परीक्षांसाठी जायचे आणि त्या सर्व परीक्षांमध्ये जवळपास 4 ते 5 परीक्षा पास झालो. आणि त्या 4 ते 5 परीक्षांमध्ये IIT सुद्धा हे होतं, जे भारत सरकारची ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे, ज्याच्यामध्ये प्रशासनिक सहाय्यक पदावरती माझी निवड झाली. वास्तविक IIT हे सामान्य व्यक्तीला माहित नसतं, कारण त्यांना त्या भिंतीच्या पलीकडे जाता येत नाही. परंतु आम्ही जेव्हा भिंतीच्या पलीकडे आत गेलो तेव्हा आम्हाला कळालं की IIT म्हणजे नेमकं काय असतं. म्हणजे माझ्यासारख्या जो झोपडपट्टीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला IIT वगैरे हे असं काहीच गोष्ट माहित नाही. आज पण तुम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यांना ह्या गोष्टी माहित नसतात. त्यांना जनरली हेच माहित असतं ट्रेडिशनल कोर्सेस, बीकॉम, MA, आर्ट्स मध्ये, सायन्स मध्ये करायचं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं. मग माझ्यासारखा जो झोपडपट्टीमध्ये ज्याचा जन्म झाला होता त्याला पहिल्यांदा IIT पाहतो. एवढी मोठी इन्स्टिट्यूट आहे, मोठी भारतातील जी टॉप लेवलची जी इन्स्टिट्यूट समजली जाते, जी ऑटोनॉमस बॉडी आहे MHRDच्या अंडर, त्याच्यामध्ये जेव्हा माझं एंट्री जेव्हा झाली, प्रवेश झाला, तो माझा पहिला शासकीय जॉब होता. आणि तिथे आतमध्ये गेलं तर मला कळालं की इंजिनिअरिंग फक्त म्हणजे म्हणतो सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा 30 पेक्षा जास्त इंजिनिअरिंगचे तिकडे स्ट्रीम्स आहेत आणि जे आम्हाला माहितच नाहीये. किंवा त्यामध्ये असं सुद्धा आहे की ह्युमॅनिटीज विषय जो आहे त्यामध्ये आमच्यासारखं आर्ट्स कॉमर्स वाला सुद्धा जाऊ शकतो. मग हे आम्हाला सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे इंडस्ट्रियल डिझायनिंग, एरोस्पेस वगैरे किती एवढं मोठं ते कॅम्पस आहे, एवढे डिपार्टमेंट्स आहे. वास्तविक मी तिथे प्रशासनिक सहाय्यक म्हणून मी जेव्हा हिंदी कक्ष म्हणून तिथे म्हटलं, जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हिंदी आणि इंग्रजी चालतं, तर हिंदीचं जे काही काम असतं ते मी त्या डिपार्टमेंटला होतो. तर प्रथमतः मी सहाय्यक पदावरती जरी तिथे लागलो तरी ओव्हरऑल सर्व काम मलाच करावं लागायचं. टायपिंग असेल, त्यानंतर नंतर ट्रान्सलेशन सुरू झालं, नंतर ते आम्ही अॅन्युअल रिपोर्ट वगैरे बनवायचो. त्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये तर पूर्ण IIT बद्दल माहिती मिळायचीच. त्यानंतर कसं की हिंदी सेक्शन म्हणजे एक बोलतो ना, एक मेन सेंट्रलाइज एक डिपार्टमेंट समजलं जातं प्रत्येक शासकीय सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये. तर आमच्याकडे खूप लोकांचं हे असायचं, कल असायचा तिथे. आमच्याशी खूप लोकांचा संवाद असायचा, स्टुडंट पण आमच्याशी त्यांचा संवाद व्हायचा, बाकीच्या स्टाफशी सुद्धा व्हायचा. तर त्यामुळे कसं हा माझा पहिला जॉब जेव्हा मी तिथे गेलो, प्रवेश मिळाला, त्यानंतर मी एक विचार केला की फक्त मी सिलेक्ट झालो म्हणून माझं हे संपत नाहीये. आता याच्यापुढे इतर लोकांना पण निवड, माझ्यासारखे जे झोपडपट्टीमध्ये जे गरीब जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षा कळायला हव्यात. तेव्हा स्टार्टिंगला तुम्ही भेटले तर तुम्हाला मार्गदर्शन केलं, अजून कोणी भेटलं त्यांना मार्गदर्शन केलं. मोठ्या मंचावर जाऊ शकत नव्हतो, कारण का एक ट्रेंड अजूनही आहे की IAS किंवा IPS जे ऑफिसर जे असतात, जे सिव्हिल सर्व्हिसेस UPSC वगैरे क्रॅक करतात, तेच मार्गदर्शन करू शकतात. हा आजच्या युगामध्ये सुद्धा ट्रेंड आहे. परंतु हा ट्रेंड कदाचित आमच्या कोकणात तरी मी संपूर्ण जमा केलेला आहे. आज तिमिरातून त्याच्याकडे म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सत्यम रेडकर म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक असं समजलं जातं. म्हणजे आज जरी मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार जरी अधिकार नसलो तरी आज मी मंचावर मला तेवढं स्थान आहे. आणि मुलांच्या मनामनात ते स्थान आहे, जे आदराचं आहे ते तुम्ही मिळवलेलं आहे. आता मी पुढे वळते, आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, 2017 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदासाठी सरांनी नशीब आजमावलेलं आहे. या परीक्षेत संपूर्ण भारतातून 323 उमेदवारांच्या निवड यादीत
सरांचा 166व्या क्रमांकावर खुल्या प्रवर्गात त्यांची निवड झालेली आहे आणि कस्टम्समध्ये नंतर ते सीमाशुल्क या विभागात रुजू झालेले आहेत. तर तो एक काय म्हणतात ना, तो एक हॅपनिंग माइलस्टोन होता तुमच्या आयुष्यामध्ये. 323 उमेदवारांमध्ये आपला नंबर लागणं हे एक म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्याचं क्षण आहे, नाही का? मग ते घरच्यांच्या म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या कशा त्याबद्दल भावना होत्या आणि तुमच्या वैयक्तिक तुम्हाला जो झालेला आनंद आहे तो आमच्याबरोबर शेअर करावा. ऍक्च्युली तो अनुभव जर बोला तर माझ्या लाईफ मध्ये तो खूप मोठा एक अचिव्हमेंट होती ती. हे वास्तविक हे अनुवाद जे क्षेत्र आहे ना, त्याच्याकडे आजच्या तारखेमध्ये एवढं पाहिलं नाही, परंतु आज अनुवाद क्षेत्र जर बोललं ना तुम्ही, अनुवादामध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज तिथे अवेलेबल आहे. माझ्यासारखा महाराष्ट्रीयन व्यक्ती जेव्हा एखाद्या राष्ट्रभाषेचे जे अनुवादचे क्षेत्र असतं त्याच्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा क्वचितच याला म्हटलं अपवाद, आणि मी अपवाद म्हणून त्याच्यामध्ये आलो. मला त्यासाठी MA हिंदी करावं लागलं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ट्रान्सलेशन करावं लागलं. आणि मी IIT मध्ये जेव्हा हिंदी कक्षेमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा मला ट्रान्सलेशनचा अनुभव सुद्धा आला. जे केंद्र शासनाचं हिंदीमध्ये काम कसं प्रकारे चालतं, अनुवाद म्हणजे नेमकं काय असतं ते मला समजलं. आणि मग नंतर विचार केला की प्रशासनिक सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन करण्यापेक्षा या सेक्टरमध्ये आलं तर एक बघूया चान्स घेऊन. आणि त्याच्या अनुषंगाने मी प्रिपरेशन केलं. 2015 ते 17 पर्यंत मी ज्या 3 एक्झाम दिल्या, तर मी 15च्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत पूर्वपरीक्षा पास झालो. सेकंड एक्झाम जी असते सेकंड टायर, त्याच्यामध्ये माझं झालं नाही. मेन्स एक्झाम मध्ये सिलेक्शन नाही झालं. नंतरच्या एक्झाम मध्ये पूर्वपरीक्षा पण क्लिअर नाही झाली. पण तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेव्हा माझी पूर्वपरीक्षा क्लिअर झाली आणि मी मेन्स सुद्धा दिली, तेव्हा 323 उमेदवारांची पूर्ण भारतात निवड झाली. आणि त्या 323 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातले फक्त 2 विद्यार्थी होते. एक पौर्णिमा सावळे माझी मैत्रीण आहे आणि मी आहे. तर आम्ही दोघंच महाराष्ट्रीयन, बाकी सगळे इतर राज्यातले वगैरे होते आणि हिंदी भाषिक होते. आणि त्यातही आरक्षणाचा लाभ न घेता ओपन कॅटेगरीमध्ये जेव्हा तुमची निवड होते तेव्हा एक खूप मोठं हे वाटतं की ठीक आहे, UPSC क्रॅक करता आली नाही, ऍटलीस्ट स्टाफ सिलेक्शन तरी क्रॅक केली. वास्तविक मी खूप साऱ्या परीक्षांसाठी भारतामध्ये विविध ठिकाणी गेलेलो आहे. म्हणजे दिल्लीला, उत्तराखंडला, आंध्र प्रदेशला खूप ठिकाणी परीक्षा दिल्या. मग मी फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या परीक्षांपुरती मर्यादित नाही राहिलो. MPSCच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या परीक्षा सरळ सेवा म्हटलं जातं आणि त्या सरळ सेवांना मी अपियर होत गेलो. खूप साऱ्या राज्यांमध्ये जेव्हा गेल्यानंतर मला खूप उमेदवारांशी माझा जेव्हा संपर्क झाला, मला कळालं की कॉम्पिटिशन काय आहे आणि स्पर्धा परीक्षा नेमकं काय असतं. आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये जो हुरूप आला आणि तो कॉन्फिडन्स लेवल इतका वाढत गेला की हा जो तुम्ही जो 2017चा जो निकाल पाहत आहात, माझं ऑल ओव्हर इंडिया जे सिलेक्शन झालं, तर ती मोठी अचिव्हमेंट. परंतु ती मोठी अचिव्हमेंट झाल्यानंतर सुद्धा एक बोलतात ना, समाजामधून एक काहीतरी तुम्हाला मिळालं पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तसं काही मिळालं नाही, कारण बहुतेक लोकांना ह्या गोष्ट माहितीच नाहीये. स्टाफ सिलेक्शन कमिशनच माहित नाहीये. माझ्या वडिलांची सुद्धा प्रतिक्रिया होती, आनंदाचीच होती. कारण का मुलगा जो आपला आहे तो केंद्र शासनाच्या पूर्ण भारतामध्ये त्याची निवड झाली. परंतु जे काही माझं जे संघर्ष जो होता याच्यामध्ये, तो खूप संघर्ष केला मी. खूप परीक्षा दिल्या, खूप डिमांड ड्राफ्टसाठी पैसे खर्च झाले. परंतु हा संघर्ष मला आत्मविश्वासामध्ये त्याचं रूपांतर झालं, म्हणून माझी पूर्ण भारतामध्ये निवड झाली. खरंच आहे. आणि मी आपल्या श्रोत्यांना परत एकदा सांगू इच्छिते, 2008 ते 2010 या अवघ्या 2 वर्षात शिकण्याची ओढ आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर 60 ते 70 शासकीय परीक्षा सरांनी दिलेल्या आहेत. आणि शासकीय अधिकारी बनायचंच असं त्यांनी स्वप्न जे ठरवलं होतं ते प्रत्यक्षात त्यांनी उतरवलेलं आहे. आणि खरंच कमाल आहेस. आपण 1-2 परीक्षा कधी नापास झालो तर एकदम मुलं हल्ली आत्महत्या करतात आणि फार मनाला लावून वगैरे घेतात. आणि तिथे तुम्ही 60 ते 70 परीक्षा दिल्या, म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू यू. आता तुम्ही जो आता उल्लेख केला तिमिरातुनी तेजाकडे, या शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव घडवण्यासाठी राबवत असलेल्या ज्ञानदानाच्या शैक्षणिक चळवळीची जी तुम्ही सुरुवात केलेली आहे त्याविषयी आम्हाला आता जाणून घ्यायला आवडेल. ते नेमकी काय चळवळ आहे? अधिकारी जेव्हा झाल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, मी लाल दिव्याच्या गडातून फिरणारा अधिकारी नाहीये. आणि जे आता तो ट्रेंड जो आहे चालू, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केवळ IAS किंवा IPS ऑफिसर करतात, मग तो मी कुठेतरी जाऊन त्याला एक विराम दिलेला आहे. मी कोकणामधून जेव्हा सावंतवाडीमध्ये माझ्या गावामध्ये त्याचा प्रारंभ केला, श्री गणेश केला, तेव्हा गावातील मंडळी उपस्थित होती, ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. परंतु ते व्याख्यान किंवा समाज प्रबोधन नव्हतं. ती फक्त एक सुरुवात होती की मला काहीतरी करायचंय. जसं श्री गणेश म्हटलं जातं ना, आपण श्री गणेश केला, तसा तो गावामध्ये श्री गणेश केला. त्याच्यानंतर मी एक
तिमिरातून त्याच्याकडेचा अर्थ आहे की अंधारातून प्रकाशाकडे. आणि अंधार कोणता? अज्ञानाचा अंधार आणि सज्ञानाचा प्रकाश. म्हणजे माझ्या कोकणातून जे बोर्डात अव्वल स्थानावरती मुलं येतात आणि नंतर ती करिअरच्या बाबतीमध्ये कुठेच नसतात. मग मी विचार केला ही जी मुलं कुठेच नसतात ती असायलाच हवीत. आणि माझा हा अट्टहास नाहीये की कलेक्टरच घडायला पाहिजे. माझं असं मत आहे की शिपायापासून कलेक्टर पर्यंत आपलीच व्यक्तिभाव आहेत. का? मी कोकणाचा भूमिपुत्र आहे आणि माझ्या भूमीविषयी मला असं आहे, वास्तविक मी पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा विचार करतो की प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातले विद्यार्थी येणे आवश्यक आहे. कारण येत्या भविष्यामध्ये आपल्याला ती प्रशासनिक सत्ता असणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, परिणामी आपला सुद्धा विकास करायचा असेल त्यावर आपल्याला ती प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं. ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच मिळेल. आणि एखादा विद्यार्थी जेव्हा इन झाल्यानंतर तो वयाच्या 60 किंवा 58 वर्षी रिटायर होतो, विचार करा एवढी मोठी स्टॅबिलिटी तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा कोणी देणार नाही. आणि त्यानंतर मी काय केलं की सावंतवाडी जे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही 8 तालुके आहेत, दोडामार्ग ते वैभववाडी, तर त्या 8 तालुक्यांचे मी सरपंचांचे समूह तयार केले, मुख्याध्यापकांचे समूह तयार केले आणि शेवटी मी मुख्याध्यापक संघटनेच्या माध्यमातून 8ही तालुक्यांमध्ये एका दिवसात 3-3 व्याख्यानाचं नियोजन, असं 24 व्याख्यान ठरवले सलग. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये ते ठरवलं. माझी गावी फेब्रुवारी महिन्यामध्ये जत्रा असते गावाची, तर मी जत्रेच्या निमित्ताने पुढे आणि पाठचे असे दिवस ठरवून मी 8 दिवस कंटिन्यू ठरवले की 8 दिवसात मी 8 तालुके कव्हर करणार आणि 24 व्याख्यानाचं माझं नियोजन ठरवणार. तसं मी नियोजन ठरवलं आणि कल्पना तुम्ही करू शकणार नाही, मी 24 व्याख्यानाचं नियोजन केलं पण तिकडे 27 झाले. रात्री सुद्धा व्याख्यानं झाली, 1-2 ठिकाणी रात्री सुद्धा व्याख्यानं झाली. आणि तो जो प्रवास माझा जो सुरू झाला ना, आज ती जी शृंखला जी कायम आहे. आज विचार करा कोकणामध्ये जे काही स्पर्धा परीक्षेचे वातावरण मी निर्माण केलेलं आहे आणि आज जो ट्रेंड आहे की 12वी झाल्यानंतर विद्यार्थी की या स्पर्धा परीक्षांचा विचार करतात. 8वीतला विद्यार्थी सुद्धा विचार करतो. शाळेत असताना, जिल्हा परिषद शाळेत असताना रेडकरने आतापर्यंत जेवढेही व्याख्याने दिली, मी कधीही इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्याख्याने देत नाही. मी जिल्हा परिषद शाळेत व्याख्याने देतो, महाविद्यालयात व्याख्याने देतो, आमच्या सेकंडरी स्कूलमध्ये व्याख्याने देतो, जेणेकरून आमचे जे गरीब गरजूवंत विद्यार्थी आहेत ते पुढे येणं गरजेचं आहे. आणि मी फक्त व्याख्याने देत नाही, या मुलांना मी माझे व्हॉट्सअप, टेलिग्रामच्या संपर्कात ठेवतो. मी माझा त्यांना संपर्क क्रमांक देतो, मी त्यांना माझा पत्ता सुद्धा देतो, मी त्यांना भेटतो सुद्धा, मी त्यांना संपर्कात सुद्धा राहतो. आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करून आयुष्यात पुढे जायचं, विदाउट एनी क्लासेस, विदाउट एनी अकॅडमी. मी तर हेच मानतो की तुम्ही कोणताही क्लास अकॅडमी लावल्याशिवाय सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकता. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत, तुम्ही समाजामध्ये अशा यशोगाथा सुद्धा ऐकू शकता. आणि म्हणून मी आमच्या कोकणातल्या ज्या उमेदवारांना आहे किंवा महाराष्ट्रातले जे विविध प्रवर्गातील जे उमेदवार आहेत, तर आज तिमिरातून त्याच्याकडे सुरुवात सावंतवाडीवरून जी झाली होती ना, तर जसं चांदा ते बांदा म्हटलं जातं, बांदा आमच्या सावंतवाडीमध्ये आणि चांदा तिकडे आहे, तर चांदा ते बांदापर्यंतच तिमिरातून त्याच्याकडे उपक्रम पसरलेला आहे. आज जवळपास मला 550 ते 600 विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे, मन की बात द्वारे मला प्रतिक्रिया सुद्धा लिहिलेल्या आहेत तिथे. आणि हे विद्यार्थी माझ्या व्हॉट्सअप, टेलिग्रामला नेहमी ऍड सुद्धा असतात. आणि आज त्यांच्यामध्ये एक नवीन जागृती निर्माण झालेली, ऊर्जा निर्माण झालेली आहे की आम्ही सुद्धा, जरी आमची परिस्थिती हलाखीची जरी असली तरी आम्ही सुद्धा भविष्यामध्ये रेडकर सरांसारखे किंवा रेडकर सरांपेक्षा सुद्धा चांगले प्रशासकीय अधिकारी बनून आमचं करिअर बनवू शकतो. आता नेमकं मला सांगा, UPSC MPSCची तयारी कशी करावी? आणि तुम्ही जे म्हटलेलं आहे शैक्षणिक अर्हतेनुसार अ ब क ड गटानुसार आपल्याला शासकीय पदांवर नोकरी मिळते, तर अ ब क ड हे गट काय आहेत आणि त्यासाठी परीक्षांची तयारी कशी करावी? शासनामध्ये ग्रुप A to ग्रुप D आणि त्यालाच म्हटलं जातं अ ब क ड. आता एखादा मोठा अधिकारी जेव्हा मार्गदर्शन जेव्हा करतो तर तो इतरांना तेव्हा काही ते उद्देश करतात किंवा संबोधन काय करतात की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्या, माझ्यासारखे IAS व्हा. तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्या, माझ्यासारखे IPS व्हा. पण सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन लागतं ग्रॅज्युएशन. पण माझ्या विद्यार्थ्यांनी जर ITI केलं असेल, तर माझा विद्यार्थी 10वी नापास असेल, तर माझा विद्यार्थी 10वी-12वी झालेला असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल, तो सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा कशी देणार? आणि मग समाजामध्ये काय होतं, जसं आमच्या शाळेमध्ये तुकड्या होत्या, अ ब क ड. मी स्वतः ड मध्ये होतो, 9वी ड मध्ये, कारण त्यावेळेला तुकड्या तशाच होत्या. मग 9वी ड मध्ये मी जेव्हा होतो, अ ब क ड, अ हुशार, ब थोडा कमी हुशार असं होतं.
तर मग समाजामध्ये काय चाललेलं मार्गदर्शन की हुशार मुलांना मार्गदर्शन केलं जातं. मग ह्या ज्यांनी कमी शिक्षण घेतलेलं आहे ते सुद्धा शासकीय अधिकारी बनू शकतात, टेक्निशियन म्हणून लागू शकतात, हेल्पर म्हणून लागू शकतात, क्लर्क म्हणून जाऊ शकतात, शिपाई म्हणून जाऊ शकतात, कंपाऊंडर म्हणून जाऊ शकतात. विविध ग्रुप सी ग्रुप डी ची जी पदं आहेत जी शासनामध्ये अवेलेबल आहेत. मग मला सांगा या मुलांना मार्गदर्शन करणार कोण? आणि म्हणून मी काय सांगतो की शिपायापासून ते कलेक्टर पर्यंत जो विद्यार्थी आहे ना सर्वांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तुम्ही इथे डिस्क्रिमिनेशन किंवा असं तुम्ही त्यांना पार्शिलिटी नाही करू शकत ना. तेवढंच महत्वाचं. विद्यार्थी असतो तो आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने परीक्षा देईल, परंतु प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एवढ्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिथे. फक्त सिव्हिल सर्व्हिसेस ही एकमेव परीक्षा नाहीये ना तिथे. आणि त्या सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा कोणती परीक्षा असेल त्यांचा जर तुम्ही ते सक्सेस रेट जर पाहिला तिथे तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या की किती पर्सेंटेज असतो. आणि विचार करा की या परीक्षांमध्ये जो महाराष्ट्राचा आता तरी 70-80 सिलेक्ट झाले सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, परंतु या एका परीक्षेसाठी तुम्ही 100 परीक्षांना मुक्त ना तिथे. म्हणजे एका वर्षात मी तुम्हाला काय सांगितलं 2 वर्षात 60-70 परीक्षा दिल्या, शनिवार परीक्षेला जायचे. मग विचार करा आज आमच्याकडे महिलांना जर फी मध्ये सवलत आहे, महिलांना जर फी मध्ये सवलत असून सुद्धा SC ST कॅटेगरी जे असेल त्यांना सुद्धा फी मध्ये सवलत आहे, आरक्षण आहे, एज रिलॅक्सेशन जे मिळतं, खूप साऱ्या सुविधा आहेत तिथे ना. तर या सर्व सुविधांचा लाभार्थी कोण असेल आपण घेणं गरजेचं आहे ना तिथे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा लाभ जे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा घ्यावा, महिलांनी सुद्धा घ्यावा. आणि महिला जे सक्षमीकरण जे म्हटलं जातं तर मी तर हे सांगेन तुम्ही विचार करा 10वी अनुषंगाने कुकसाठी जी स्वयंपाकीसाठी जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट पद असतं ना तिथे सुद्धा आपल्या राज्यातले लोक नसतात. आमच्या महिला गेल्या कुठे? मग आमच्या महिला सुद्धा 10वी क्वालिफिकेशन घेऊन सुद्धा ग्रुप सी ची त्या स्वयंपाकी पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळू शकतात. त्यामुळे म्हणून मी म्हणतो ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंत खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मी या माध्यमातून सर्व महाविद्यालयातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आवाहन करेल. आता 12वीचा निकाल लागलेला आहे, आता 10वीचा निकाल सुद्धा लागेल. आपली मुलं फक्त मार्कशीट नुसार गुणवंत होतात पण आपली मुलं नंतर नोकरीच्या बाबतीमध्ये प्रज्ञावंत का होत नाहीत? जर माझा मुलगा स्कॉलरशिप मध्ये उत्तीर्ण झाला होता, माझा मुलगा टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये म्हणजे चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला होता, तर माझ्या मुलाची आज नोकरीच्या बाबतीमध्ये हुशारी का नाही? आणि याच्यासाठी जर सिंपल क्वालिफिकेशन जर मागितलेलं आहे, बॅचलर डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, 12th और 10th स्टँडर्ड, मग तुम्हाला एवढं मोठं काही क्वालिफिकेशन नाहीये ना. प्रायव्हेट सेक्टर सारखं कॉर्पोरेट सेक्टर सारखं MBAच पाहिजे असं त्याच्यामध्ये नाहीये रिक्वायरमेंट. मग जे सिंपल रिक्वायरमेंट जे आहेत जर तुम्ही सुद्धा तेच क्वालिफिकेशन जर केलेलं आहे तर मी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना हेच आवाहन करेल की येत्या भविष्यामध्ये विविध ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. तुमचं वय ज्या दिवशी 18 वर्ष पूर्ण होतं त्या दिवशी तुम्ही खूप साऱ्या परीक्षांना एलिजिबल असतात. जर तुमचं 17.5 वय असेल तर तुम्ही NDA परीक्षेसाठी सुद्धा प्रविष्ट होऊ शकतात ना. त्यामुळे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, परंतु मार्गदर्शन न मिळाल्यामुळे यांच्यापर्यंत हा उपक्रम न पोचल्यामुळे ही मुलं मागे राहून जातात. नक्कीच. आणि एक थोडंसं दडपण असतं ना की अभ्यास कठीण असेल, आपल्याला ते जमेल का असं असतं. आणि मला तर वाटतं प्रत्येकाने ह्या म्हणजे मार्गदर्शन तुमच्याकडे येऊन घेतलं पाहिजे. भले आपल्याला नोकरी मिळो न मिळो, आपण त्या स्पर्धांना किती आपण पाण्यात आहोत असं आपण ते ठरवू शकतो त्यानुसार. आणि मला आता असं सांगा की MPSC UPSCचं तर आपण बोललो, सगळ्या परीक्षांचं अबकड ह्या वर्गासाठी आपण कशी तयारी करतो त्याचंही तुम्ही सांगितलं. मला सांगा एका शासकीय अधिकारी म्हणून आपल्याला वेतन किती मिळू शकतं या तिन्ही वर्गांसाठी? म्हणजे ते चांगलंच असेल. आणि पेन्शन आणि बाकीचे भत्ते वगैरे सगळे मिळतात का? आता तर नवीन पेन्शन स्कीम सुरू झालेली आहे, परंतु मी तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला देतो. माझ्या संपर्कात खूप विविध विद्यार्थी असतात, परंतु मी असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की एखादा ग्रॅज्युएशन झालेला किंवा एखादा स्पेशलाइज कोर्स केलेला विद्यार्थी आहे ना आजच्या तारखेमध्ये कुठेतरी गावामध्ये वगैरे 10,000 वगैरे पेमेंट घेतो. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं, 10वीच्या अनुषंगाने एखादा टेक्निशियन पदावरती जरी एखादा विद्यार्थी लागला ना तो सेंट्रल गव्हर्नमेंट लेवल 1 आता लेवल असतात, लेवल 1, 2, 3, 4, 5, 6 असे लेवल असतात. तो लेवल 1चा जरी त्याने पेमेंट घेतला ना तरी त्याला कमीत कमी 25 ते 30 रुपये स्टार्टिंग पेमेंट त्याला मिळतं इन हँड. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सॅटर्डे संडे काही सुट्टी असेल, बाकीचे DFS अलाउन्सेस वगैरे असेल. आता सध्या 7वा वेतन आयोग आहे, नंतर 8वा येऊ शकतो है ना. तर तुम्हाला सांगा, एकदा तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुमच्या आय कार्ड वरती एक गोष्ट असते सेवानिवृत्ती दिनांक. माझा सेवानिवृत्ती दिनांक आहे 31/1/2047. आता आहे 2023. विचार करा 47 कितपर्यंत आहे. नंतर मला खूप लोक म्हणतात की तुम्ही मार्गदर्शन करता, तो काय केलं? आज
अहिल्याबाई होळकरांचं जयंती आहे ना, तर माझ्या वाईफची यशोगाथा सांगतो. माझी जी पत्नी आहे तिने BSc कॉम्प्युटर सायन्स होती. तिने शिपाई पदासाठी फॉर्म अर्ज केला होता. तिने अर्ज केला, अप्लाय केला, परीक्षा दिली आणि विचार कर महाराष्ट्रामध्ये फक्त 3च वॅकन्सी होत्या. त्या 3ऱ्या नंबरवरती तिचं सिलेक्शन झालं. शिपाई पदावरती BSc कॉम्प्युटर सायन्स वाली मुलगी तिथे प्रविष्ट होते. त्यानंतर ती 3 वर्षामध्ये कनिष्ठ लिपिक झाली. आता वरिष्ठ लिपिकला ती ड्यू आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला जर 3री पायरी मिळत नसेल तर यू कॅन स्टार्ट फ्रॉम ग्राउंड लेवल. तुम्ही ग्राउंड लेवल पासून स्टार्ट करू शकता. आज माझी वाईफ इंडिपेंडेंट आहे, समाधानी आहे. मी तिला घरातली चूल कोंबडी बनवून ठेवली नाही, तिला स्वायत्तता दिली की तू जीवनामध्ये काही करू शकते. जसं मी तुम्हाला माझी रिटायरमेंट इयर सांगितलं तसं तिचं रिटायरमेंट हे आहे की फेब्रुवारी 2051. अच्छा, आता तुम्ही विचार करा, सध्या 23 चालू आहे, 51 इयर येईपर्यंत तिला स्टॅबिलिटी आहे. तर विचार करा, ही स्टॅबिलिटी तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी बघा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याला असेल, समजा मला 60-70 हजार रुपये महिन्याला असेल, पण मी सॅटिस्फाईड आहे ना तिथे, मला डोक्याला शांतता आहे ना तिथे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये 1 लाख रुपये कसे पेमेंट दिलं जातं, उगाच नाही दिलं जात, त्यात संघर्ष करावा लागतो तिथे. आणि सगळ्यांनीच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये या असं पण नाहीये, पण प्रयत्न करा. जसं तुम्ही बोलला ना, प्रयत्न करणं गरजेचं आहे. झालं तर झालं, नाही तर नाही झालं. नाहीतर तुमच्याकडे प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आहे, स्वतःचा तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकता, तुम्हाला तेवढी स्वायत्तता आहे. परंतु जर आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याचा लाभार्थी जर इतर जिल्ह्यातला, इतर राज्यातला जेव्हा असतो ना, तर तुम्ही पण त्याच्या, मी कंपॅरिझन नाही करत आहे, की टीका सुद्धा करीत नाहीये त्यांच्यावरती. मी हे सांगतो की त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. ते कसे लागतात, शिकतात, पुढे जातात, इंटरव्ह्यू होतात, त्यांचा तुम्ही फक्त यशोगाथा टीव्हीवरती पाहतात की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये हा निवड झाली, तो याचा मुलगा होता, तो अमुक राज्यातला होता. तर तुम्ही त्याच्या यशोगाथेमधून प्रेरणा घ्या आणि त्यावेळेला तुम्ही तुमची 10वी 12वी मार्कशीट चेक करा. मी 10वी 12वीला जर अव्वल स्थानावरती जर होतो ना, आज करिअरच्या बाबतीमध्ये मी कुठे आहे, आणि याची पडताळणी करणं गरजेचं आहे. मग गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये फक्त तुम्हाला पेमेंट मिळतो असं नाहीये ना, तुम्हाला तिथे सोशल स्टेटस सुद्धा मिळते. सोशल स्टेटस सुद्धा मिळतं, तुम्हाला समाजामध्ये एक मान्यता मिळतं. जर तुम्ही ट्रेंड पाहाल ना, मॅरेज ट्रेंड असतो तिथे लिहिलेलं असतं शासकीय अधिकारी पाहिजे, त्यामुळे शासकीय नोकरीतला पाहिजे. आणि पूर्वीपासून ते आपला म्हणजे परंपरा आहे की शासकीय सेवेत असेल तर बराच जास्ती हे प्रेफरन्स असतो. खूप छान सर, एकदम छान माहिती सगळ्या. आणि थोडीशी भीती होती स्पर्धा परीक्षांची मनातल्या मुलांच्या, तीही तुम्ही दूर केली तुमच्या मुलाखतीतून आहे. माझ्या घरामध्ये माझे आई वडील एखादे अधिकारी नसतील तरी चालेल, माझ्या घरामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसली तरी चालेल, माझी आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची असली तरी चालेल, मला कोणी मार्गदर्शन करत नसेल, पण तुम्हाला मी आज मार्गदर्शन करतो, निशुल्क करतो. विचार करा, कोणताही अधिकारी स्वतःचा नंबर द्यायला बघत नाही. मी माझा नंबर, पत्ता सर्व काही देतो. आज महाराष्ट्रामध्ये तिमिरातून त्याच्याकडे शैक्षणिक चळवळ यासाठी प्रसिद्ध आहे की रेडकर सर फक्त मंचापुरते तिथे अधिकारी म्हणून नाही राहिले, ऑफिस मूर्ती अधिकारी म्हणून राहिले. आज भूमिपुत्र म्हणून मी प्रत्येक माझं जे काही बोलतो ना सामाजिक दायित्व आहे ते मी दायित्व पार पाडतो. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यामध्ये जेव्हाही मला वेळ मिळतो मी निशुल्क मार्गदर्शन करत असतो. विविध ठिकाणी जातो, कोणाच्याही घरी थांबतो. एक दिवस आपल्या कोकणामध्ये आतिथ्य सत्कार केला जातो, मी कोणाच्या घरी थांबतो, जेवतो वगैरे, मी कधी हॉटेलमध्ये थांबत नाही. आणि मी माझं मार्गदर्शनाचं काम करून त्या मुलांना मी नेहमी प्रवाद ठेवतोय. मला आशीर्वाद जीवनामध्ये जेवढे जास्त मिळणार ती माझी संपत्ती आहे. मी आजच्या तारखेमध्ये कोणताही करोडपती व्यक्ती नाहीये. मी व्याख्यानाचे विचार करा, तुमचं गणित जर चांगलं असेल तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता. 181 व्याख्याने इंटू तुम्हाला जेवढा आकडा लावायचा असेल कमीत कमी, माझं क्वालिफिकेशन पहा, माझं डेजिग्नेशन पहा, माझी लोकप्रियता पहा, मी एका तासाचे कमीत कमी किती रुपये आकारले पाहिजेत, तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा. त्याच्या व्यतिरिक्त मी समुपदेशन सुद्धा करतो. मला मुलं फोन करतात, पॅरेंट्स फोन करतात, मी समुपदेशन करतो. मी माझ्या व्हॉट्सअप, टेलिग्रामला माहिती सुद्धा पाठवतो, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे तुम्ही विचार करा, सर्व गोष्टींचे जर मी पैसे आकारले असते किंवा साधा जरी डोंबिवलीमध्ये सुद्धा मी जर स्पर्धा परीक्षेचा एखादा क्लास जरी खोलला असता किंवा मी बाहेरून जरी चालवला असता तरी मला आज अतिरिक्त उत्पन्न खूप सारं मिळवत आलं असतं. परंतु मी धनवान नाहीये, मी फक्त नावापुरती सत्यवान आहे. आणि मी मार्गदर्शनामध्ये नेहमीच सांगत असतो, माझं एक ब्रीदवाक्य आहे, जिथे उभा राहील तिथे चिंतन आणि जिथे मार्गदर्शन करेल तिथे परिवर्तन होणारच आहे. फक्त त्यासाठी तुम्ही वाट पहा. येत्या भविष्यामध्ये सत्यवान रेडकर खूप मोठा इतिहास घडवणार आहे आणि त्याचे सर्व साक्षीदार सुद्धा असतील. आणि हळूहळू यशोगाथा निर्माण होत चाललेल्या आहेत.
आणि त्या नेहमीच निर्माण होत राहतील. काही मुलांनी लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, शेवटी आपलं आपलं आपण काम हो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरं झोपडपट्टीत आपण जे भोगलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी स्वकर्तृत्व, मार्गदर्शन आणि वैयक्तिक संवाद तसंच चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी नवचैतन्य निर्माण करण्याचं जे शिवधनुष्य तुम्ही उचललेलं आहे त्याला आमच्या आचार्य 90 FM कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आज आचार्य 90 FM मध्ये आलात आणि सुंदरशी मार्गदर्शनपर मुलाखत आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा मी याच नोटवर तुम्हाला विनंती करते की आमच्याही आचार्य मराठी कॉलेजमध्ये तुम्ही आमचं हे तुमचं जे चर्चासत्र आहे, व्याख्यानमाला आहे, ती तुम्ही इथे आमच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि पुन्हा एका नवीन सत्रात नक्की भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते, तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य 90